गृह खातं हे इतकं कसं ट्रीट करू शकते नॉर्मल व्यक्तीला मला कळतच नाही. आम्ही काय करायला पाहिजे? जर असे मोठे लोक प्रेशराईज करत राहील प्रत्येकाला, जेव्हा आम्हाला हे तोंडावर बोललं गेलेलं आहे, आम्ही जज विकत घेऊ शकतो, वकील विकत घेऊ शकतो, पोलीसवाले विकत घेऊ शकतो, आणि बाकी तर मोठे लोक जे आहेत, नावं घ्यायची गरजच नाही, सगळ्यांना माहितीच आहे, सगळे लोक त्यांच्या खिशातच आहे, तर मग आम्ही काय म्हणायचं? पण मला असं वाटतं की काहीतरी यांनी करायला पाहिजे. आता पाणी इथपर्यंत आलं आहे, आणि कसं आहे ना, लोक काय बोलतात काय नाही बोलत, मला त्याचं काही हे नाही. मला न्याय पाहिजे. मी न्यायासाठी उभी आहे, आणि खूप ताकदीने उभी आहे. त्यांच्यासाठी जे बनत असेल ते तुम्ही करा, पण मी माझ्या अधिकाराने, माझ्या हक्कानी येऊन इथे FIR साठी रिक्वेस्ट पण केली त्यांना, पण त्यांनी FIR घेतली नाही. शेवटी पावरच कामात आलं. आता मी काय बोलू? या मोठ्या लोकांना कोणी तर समजवा, आणि किंवा कोणी तर समोर या बोलायला. कोणामध्ये जिगर नाही आहे, कोणामध्ये दम नाही आहे की येऊन म्हणेल की नाही नाही आम्ही आहे तुझ्यासोबत. बिलकुल मला असं कोणी दिसतच नाही आहे की एवढं सगळं होऊन राहिलंय आणि सगळे बघत आहे. तर फार वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची, आणि आपले इथले गृहमंत्री असताना सुद्धा, आपले पालक असताना सुद्धा पालकांचंच आपल्या जनतेकडे लक्ष नाही आहे. हे पाहून फार वाईट वाटत आहे. आणि आता आम्ही काय करायला पाहिजे मला आता समजतच नाही. FIRच नाही घेणार, इथनच FIR नाही घेणार, तर आम्ही समोर काय करू? माझ्या मागे माणसं लावलेली आहेत, मला कंटिन्युअसली माणसं फॉलो करतात. माझ्या जीवाला कधी पण काही पण होऊ शकते, आणि याची जिम्मेदार कोण राहणार मला कोणाला सांगायची गरजच नाही आहे. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. बघा असं आहे.